सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शांति शांति शांति। कठोपनिषद या ठिकाणी साधारण आपण 12 पर्यंत 12-13 पर्यंत मंत्र आपण त्या ठिकाणी पहिल्या असणारा अध्याय, पहिल्या असणारी वल्ली आणि पहिल्या वल्लीमधले असणारे 13 पर्यंत असणारे मंत्र त्या ठिकाणी पूर्ण गेले आणि 13वा जो मंत्र आहे 12व्या मंत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी यमाने नचिकेतेला जे काही वर सांगितले त्यातल्या 3 वरामधला एक वर सांगितला 12व्यामध्ये आणि 13व्यामध्ये आता 13व्या मंत्रापासून जो असणारा दुसरा आता वर मागतोय नचिकेत। 3 वर सांगितलेले आहेत। मग पहिला सांगितला की वडील जे आहेत वडील रागवलेले आहेत त्यांचा जो राग आहे तो काय हो शांत संकल्प सुमना यथास्या शांत होते। त्यांनी जो क्रोधाच्या अनुषंगाने मला या ठिकाणी पाठवलं तो त्यांच्या मनामध्ये जी माझ्याबद्दल जुगुप्सा निर्माण झालेली आहे ते शांत होऊ देत आणि मी पुन्हा आपल्या आशीर्वादाने पुन्हा त्या मृत्यूलोकामध्ये गेल्यानंतर काय झालं पाहिजे त्यांनी मला जसं आहे त्याप्रमाणेच पुन्हा ग्रहण करू दे। हा नचिकेतच आलेला आहे, हा दुसरा कोणी नाही। यमसदनावरून जरी आलेला असला तरी हा माझाच पुत्र आहे अशा प्रकारची असणारी भावना त्यांच्या मनामध्ये असू दे असा पहिलावरून सांगून दुसरा जो वर आहे तो दुसरा वर त्या ठिकाणी जी अग्निविद्या आहे स्वर्ग साधनभूत अथवा संपूर्ण त्रैलोक्याचा आधारभूत असणारी जी कोणती अग्निविद्या यज्ञ सांगितलं, यज्ञ वै विष्णू सांगितलं। मग यज्ञ म्हणजे काय देवता उद्देशेन हविः त्यागः म्हणजे यज्ञ सांगितलं। शास्त्रीय भाषेमध्ये जी पूर्वमीमांसेच्या अनुषंगाने जर व्याख्या करायची झाली तर काय देवता उद्देशेन हविः त्यागः इति यज्ञः म्हणजे काय त्यागाची असणारी प्रक्रिया म्हणजे यज्ञ त्या देवतेच्या उद्देशेने। पंचदेवता आपण या ठिकाणी प्रमुख मानतो त्या पंचदेवता ज्या आहे पंचायतन आपल्याकडे ज्या आहे पूजा पद्धतीमध्ये मग आपण काय करतो पंचायतन पूजा पद्धती आपण कोणती पूजा पद्धती अंगीकार करतो तर पंचायतनच का तर ही पंचजी तत्व आहे या पंचतत्वाच्या आधारभूत असणाऱ्या त्या देवता म्हणून त्या देवतेंचं असणारं पूजन म्हणून पंचायतन पूजन। बाकी त्यांच्या असणाऱ्या अंशभूत देवता मग पंचायतनामध्ये प्रमुख कोण येतं प्रमुख असणारे हे नेहमीप्रमाणे विष्णू त्यानंतर महेश त्यानंतर गणपती नंतर देवी आणि सूर्य या कोण यांना आपण पंचायतन देवता म्हणतो। बाकीचे त्यांचे अंश अथवा असणारे अवतार स्वरूप देवता। मग त्यांच्या निमित्ताने ह्या जे देवता आहे त्या देवतांच्या निमित्ताने आपण काय करतो यज्ञामध्ये त्यागाची प्रक्रिया करतो। हवी हे म्हणजे जे त्याला पाहिजे यो लाजर्यति स यशोवान भवति यो मोदक सहस्रेण यति सांगितलं आहे। जो लाजय म्हणजे असणाऱ्या साड्या कुठल्या तांदळाच्या असणार तर गणपती येईल आता बसतील मग काय होम हवन चालेल। यो दूर्वांकुरै ययति यो लाजर्यति यो मोदक सहस्रेण यति सांगितलं। जो दुर्वाने हवन करेल त्याला काय मिळेल, जो लाजाने हवन करेल त्याला काय मिळेल, जो मोदक सहस्रेण यति हजार मोदकांचं हवन करेल त्याला काय मिळेल म्हणजे त्या देवतेच्या उद्देशेनं तो हविही म्हणजे जे आपण यज्ञामध्ये टाकणार आहोत त्याला हविही म्हणतात। ते काय त्याने ती देवता काय होणार आहे प्रसन्न होत आहे आणि त्या प्रसन्न होऊन काय होते मग आपल्याला ती आशीर्वाद देते। म्हणजेच काय मग आपण काय म्हणतो जे काय असेल त्या देवतेच्या अनुषंगाने रुद्राय स्वाहा रुद्राय इदम न मम म्हणतो हे जे आहे हे तुझ्या करताच आहे। आता याच्यावर माझा कोणताही प्रकारचा अधिकार नाही। न इदम मम म्हणजे याच्यावर माझा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही। हे म्हणजे ज्या ठिकाणी म्हणून त्यागाची ज्या ठिकाणी प्रक्रिया आहे ते सगळे यज्ञच आहे। ज्या ठिकाणी आपण त्याग करत जातो तो एक प्रकारचा काय यज्ञच आहे। आणि मग अशा प्रकारे आता मग त्या यज्ञाचा असणारा विशिष्ट फळ स्वर्गादी लोक असेल
किंवा त्याच्यानंतर असणारे जे असणारे काल सांगितल्यामुळे सप्त जो पुढचे असणारे लोक ब्रह्मलोकापर्यंत त्या अनुषंगाने तो त्या ठिकाणी जाईल. आणि म्हणून अशा प्रकारे द्वितीय वजोवर आहे असं स्वर्गादी जे लोक आहेत त्या लोकांची प्राप्ती कशाच्या द्वारे? यज्ञाच्याच द्वारे. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तुवः परस्परं भावयन्तः श्रेय परम अवाप्स्यथ. गीतेने सांगितलं. त्यांनी काय करा? त्या अनुषंगाने तुम्ही त्या देवतेची उपासना करा आणि ती देवता प्रसन्न होऊन तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त करत राहतील किंवा प्राप्त करत देत राहतील. आणि मग काय करा? परस्परम भावयन्तः. काय करा? तुम्ही दोघंही तुम्ही त्या यज्ञाच्या द्वारे त्या देवतेंना प्रसन्न करा आणि प्रसन्न झाल्यानंतर त्या देवता त्या तुम्हाला अपेक्षित जे वर आहे त्या अपेक्षित वर त्या देवता तुम्हाला देतील. असं काय करा? हे परस्परम, हे सृष्टीचं असणारं चक्र. हे कसं चालतं? हे असं चालतं. च्या बदल्यात आपण काही दिलं की त्या बदल्यात ती देवता आपल्याला त्या वस्तू देत राहते. आणि हे संपूर्ण सृष्टीचं परस्परम भावयन्तः श्रेय परम अवाप्स्यत. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये जी श्रेयस्कर वस्तू आहे ती श्रेयस्कर वस्तू त्या देवतेच्या अनुषंगाने आपण काय करतो? आपल्याला प्राप्त करून घेतो. म्हणजेच काय? अशा प्रकारे हे असणारा यज्ञाचा विधीही. आणि म्हणजे हा सगळा संपूर्ण सगळ्याच शास्त्राचा आधारभूत काय म्हणून यज्ञ त्या ठिकाणी. मग यज्ञ काय म्हणून? यज्ञो वै विष्णू सांगितलं. यज्ञ म्हणजे काय? साक्षात विष्णूचा असणारं. म्हणून आपण म्हणतो यज्ञ नारायण. ते विष्णूचं स्वरूपच आहे साक्षात. त्याद्वारे त्या विष्णूची काय होते? पूजा त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून अशी असणारी ती विद्या अग्निविद्या, त्याला अग्निविद्या सांगितलं. अग्निहोत्र त्या ठिकाणी आपण म्हणतो. अग्निहोत्र आपण म्हणतो सगळे आपण जे आहोत अग्निहोत्र हा शब्द आपण सगळेजण परिचित आहोत. पण अग्निहोत्र म्हणजे नक्की काय? अग्निहोत्र म्हणजे नुसतं त्या ठिकाणी होम करणं म्हणजेच अग्निहोत्र आहे का? अग्निहोत्र म्हणजे नक्की काय? अग्निहोत्र म्हणजे की वयाच्या उपनयन ज्यावेळेस होतं, वयाच्या 8व्या वर्षी उपनयन होतं, त्या उपनयनाला जो अग्नी प्रज्वलित होतो त्या ठिकाणी होम आदी करण्याकरिता त्या असणाऱ्या प्रज्वलित झालेल्या अग्नीचं आता रक्षण करायचं. कुठपर्यंत? शेवटपर्यंत. म्हणजे 8व्या वर्षी तो प्रज्वलित झालेला अग्नी म्हणून एकदा ब्रह्मचारी झाल्यानंतर त्याला काय सांगितलं? प्रातः सायं अग्निकार्य सांगितलं. त्याला सकाळ संध्याकाळ काय करायचं? अग्निकार्य करायचं. म्हणजे तो जो अग्नी आहे प्रज्वलित झालेला त्याला विझून आता द्यायचं नाही. महान साधना आहे ती. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो अग्नी विजता कामा नये. विचार करा तुम्ही केवढी महान साधना त्याच्यासाठी करायला लागत असेल. म्हणून सकाळ संध्याकाळ यत्ते अग्ने तेजस्तेनाहं तेजस्वी भूयासम यत्ते अग्ने वर्चस्तेनाहं वर्चस्वी भूयासम यत्ते अग्ने हरस्तेनां हरस्वी भूयासम इत्यग्निमुपस्थाय. मानस्तोके वगैरे करून त्या अग्नीची काय करायची? उपासना त्या ठिकाणी करायची आहे. त्याचं तेज ग्रहण करायचं. जे तुझं तेज आहे यत्ते अग्ने तेजस्तेनाहं तेजस्वी भूयासम असं त्याचा शास्त्रीय विधी आहे. हाताला ते झाल्यानंतर अग्निकार्य झाल्यानंतर हातामध्ये पाणी घेऊन दोन्ही हाताला चोळायचं आहे आणि मग ते पाणी ते जे अग्नी आहे त्याला असं लावायचं आणि मग मंत्र म्हणायचं यत्ते अग्ने तेजस्तेनाहं तेजस्वी भूयासम. आणि मग आपल्या नेत्राला तो अग्नी लावायचा. अशा प्रकारे ते हात लावायचे. मग त्याचा असणारं जे तेज आहे ते तेज माझ्यामध्ये प्रकट हो. अशा प्रकारे त्या अग्नीची उपासना त्या ठिकाणी आरंभ करून त्यानंतर त्याच अग्नीवर 8व्या वर्षी जो पेटवलेला आहे त्याच अग्नीवर पुन्हा गृहस्थ आश्रमाचा स्वीकार. त्या ठिकाणी जो विवाहामध्ये जो अग्नी आहे आज तो गृक्षाग्नी म्हणतात त्याला. त्यानंतर तो गृहस्थ आश्रमाचा अग्नी होईल. त्यानंतर आता त्याला यज्ञादी कर्म करण्याचा अधिकार प्राप्त होतो. यज्ञादी कर्म करण्याचा जो अधिकार आहे शास्त्रविधी अधिकार जो आहे तो कोणासाठी? गृहस्थीसाठी आहे. ब्रह्मचारी संन्यासी यांच्यासाठी अधिकार नाही यज्ञाधिकार्याचा. म्हणून गृहस्थी झाल्यानंतर मग काय करेल? शुक्ल कृष्ण इष्टी सांगितलं. अमावस्या असेल पौर्णिमेला तोच अग्नी आता त्याचीच आता पुन्हा काय? गृहस्थी झाल्यानंतर त्याच्यावर आता इष्टी जे काय असणारे होम हवन आदी जे आहे
त्याच्या आता आरंभ करेल. सकाळ सायंकाळ जे असणारं त्याचं कार्य जे आहे ते त्याच्यावर पार पडत राहील. आणि अशा प्रकारे शेवटपर्यंत त्याच अग्नीची त्यांनी उपासना करायची आहे. अगदी ज्या गेल्यानंतर शेवट झाल्यानंतर काय करायचं, तोच अग्नी मग त्याची असणारी संपूर्ण जी पात्र आहेत, सृक्षवादी यज्ञादीची पात्र आहे, ज्या समिधा आहेत, तो गेल्यानंतर 80-90 काळ जे असेल वर्ष, त्या शरीर शांत झाल्यानंतर त्याच अग्नीने सांगितलंय शास्त्राने, ती सृक्षवादी समिधा जी काय त्याची पात्र असतील तिथं ठेवून त्याच्यावर त्याच अग्नीने त्याचा दाह करणे. एवढा प्रचंड असणारी, एवढी लांब असणारी प्रक्रिया आहे. त्याला आपण अग्निहोत्र असं म्हणतो. आणि अशा अग्निहोत्र किंवा ही असणारी अग्निविद्या जो आपल्या जीवनात प्राप्त करतो, विचार करा, तो निश्चितपणे कुठेही त्याला जायचं नाहीये. आयुष्यभर सकाळ संध्याकाळ त्या अग्नीचंच रक्षण करायचं आहे. तो प्रज्वलितच करायचा आहे. सकाळ असेल संध्याकाळ असेल, प्रज्वलित केल्यानंतर ते असणारे मंत्र म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ. त्यामुळे बाहेर कुठं जायचंच नाही. तेवढ्या पुरतं गेला तर 4-8 तासापुरताच, तरी गेला तरी संध्याकाळी पुन्हा अग्नी प्रज्वलित करायला येणंच आहे. संध्याकाळी गेला तर सकाळी अग्नी प्रज्वलित करणंच आहे. त्यामुळे कुठेही जाणार अशी असणारी आयुष्यभराची ही साधना आहे. त्याच्यामध्ये एक्सक्यूज नाही आहे की आज मी इकडे गेलो म्हणून राहू दे, आज मी जरा इकडे फिरायला चाललो, आज अग्निकार्य होणार नाही, आज अग्नी प्रज्वलित होणार नाही, असं काही नाही. अगदी जेव्हा ग्रहण केल्यापासून ते शेवटपर्यंत एवढं कठीण असणारं व्रत हे आहे अग्निहोत्र व्रत. आणि अशा प्रकारची ही विद्या आहे. ही विद्या मग काय, सर्व स्वर्ग साधनभूत अनेक प्रकारचे जे वरचे लोक आहेत तर संपूर्ण लोकांना प्राप्त करून, कारण पुण्य संचय तेवढा त्यामुळे तो त्या लोकांना प्राप्त करून देतात. म्हणजे अशा प्रकारच्या त्या अग्निसंदर्भात मला तुम्ही मार्गदर्शन करा असा असणारा दुसरा वर या ठिकाणी नचिकेत यमाकडे मागतो. एवं काय, त्यानंतर अशा प्रकारे काय, एवं गुणविशिष्टस्य सांगितलं कालच्या बरोबर. त्यानंतर 14वा असणारा मंत्र, 14व्या असणाऱ्या मंत्राच्या अनुषंगाने तेव्हा तो जी अग्निविद्या आहे त्या अग्निविद्या सांगण्याचा आता यम त्या ठिकाणी प्रयत्न करतात. मृत्योह प्रतिज्ञेयम. आता मृत्योह म्हणजे यम, प्रतिज्ञेय म्हणजे आता तो प्रतिज्ञा करतो किंवा आता सांगतो, आता ठीक आहे काही हरकत नाही, ती विद्या मी आता सांगायला आरंभ करतो. काय, प्रते ब्रवीमे तदुमे निबोध स्वरम अग्निम नचिकेत प्रजानन अनंतलोकाप्ति मथ प्रतिष्ठां विद्धि त्वमेतं निहितं गुहायाम. की अशा प्रकारे हे नचिकेत काय, हे नचिकेत्या स्वर्गप्रद अग्निविद्येस, स्वर्ग आदी लोकादी, स्वर्गप्रद म्हणजे स्वर्गच नाही, स्वर्गाच्या अनुषंगाने असणारे ब्रह्मादी लोकापर्यंतचे असणारे लोक जे आहे ते लोक सगळे जे आहे अग्निविद्येस चांगल्या प्रकारे जाणार. अशा प्रकारे हे सगळे लोक आहेत स्वर्गादी, हे संपूर्ण लोकांना प्राप्त करून देणारी अशी जी ती अग्निविद्या, ती अग्निविद्या त्या अग्निविद्येस चांगल्या प्रकारे जाणणारा, त्याला मी कसा आहे यम म्हणतोय, कोणाला नचिकेताला, की अशा प्रकारे ती जी अग्निविद्या आहे त्या अग्निविद्येला मी काय यथासांग यथाविध चांगल्या प्रकारे जाणतो मी, तुझ्यासाठी त्याचा उपदेश करत आहे. म्हणून तुझा जो असणारा दुसरा वर जो आहे ती अग्निविद्या काय हे मला समजावून सांगा. तर त्याचा मी काय करतो आता उपदेश तुला करणार आहे. तू त्याच्यासाठी माझ्याकडून व्यवस्थित समजून घे. आणि म्हणून तू काय कर, आता मी तिचा उपदेश करताना तू ती जी अग्निविद्या आहे त्या अग्निविद्या व्यवस्थित समजून घे. जी बुद्धिमान पुरुषांच्या बुद्धिरूपी गुहेमध्ये स्थिर आहे, जे बुद्धिमान पुरुष आहे, जे ज्ञानी पुरुष आहे, त्या ज्ञानी पुरुषांच्या बुद्धीमध्ये ही जी अग्निविद्या आहे ही अग्निविद्या स्थिर आहे. म्हणजेच काय, जे ज्ञानी पुरुष आहेत ते काय त्या अग्निविद्येच्या अनुषंगाने त्या स्वर्ग आदी लोकांची प्राप्ती करून घेतात असं या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारची असणारी ती अग्निविद्या काय, प्रते तुभ्यं प्रब्रवीमि यत् त्वया प्रार्थितं तदु मे मम वचसा निबोध बोद्धस्व एकाग्रमणः सन् स्वर्ग्यं स्वर्गाय हितं स्वर्गसाधनम अग्निम. की अशा प्रकारे आचार्यांचं असणारं भाष्य. काय म्हणतात आचार्य म्हणतात, हे नचिकेत ज्यासाठी तू प्रार्थना केली होती, आता त्याने प्रार्थना केली, दुसरा वर मागितला आहे. दुसरा वर कोणता, अग्निविद्या सांगा. आणि म्हणून
तू ज्याच्यासाठी प्रार्थना केली होती हे नचिकेत, ज्यासाठी तू प्रार्थना केली होती त्या स्वर्ग प्राप्तीची हितावहार्था स्वर्ग साधन रूपे अग्नीस तू एकाग्रचित्त होऊन माझ्या वचनाद्वारे चांगल्या प्रकारे समजून घे की आता ज्याची तू प्रार्थना केली, आता वर मागितलायस तू, दुसऱ्या वरातून अग्निविद्या तुला सांगायची, आणि म्हणून ती जी अग्निविद्या आहे ती अग्निविद्या काय आता मी सांगण्यास आरंभ करतो. तू काय आता ती व्यवस्थितपणे समजून घे, माझ्याकडनं चांगल्या प्रकारे समजून घे. त्यास चांगल्या प्रकारे जाणणारा त्याचा विशेषज्ञ मी तुला त्याचा उपदेश करत आहे. त्या अग्निविद्येला कोण? मी यम म्हणतात. काय म्हणतात? ती जी अग्निविद्या आहे त्या अग्निविद्येला मी काय करतो? अत्यंत व्यवस्थित प्रकारे मी ती अग्निविद्या जी आहे त्या अग्निविद्येला मी व्यवस्थित जाणतो. म्हणजे त्याचे असणारे काय छोटे मोठे काय आहे त्याचा मला काय परिपूर्ण ज्ञान आहे. त्याच्यातला बारकावा आपण म्हणतो. बारकावा काय लगेच लक्षात येत नाही. कालांतराने तीच गोष्ट आपण जेव्हा करत जाऊ त्यानंतर आपल्या लक्षात येईल की तिथं अशी त्रुटी होऊ शकते, तिथे तशी त्रुटी होऊ शकते. त्याला अनुभव म्हणतो. अनुभव आपण म्हणतो सर्वात जगतामध्ये सर्वात मोठा गुरु कोण? आपला सगळ्यात मोठा गुरु हा अनुभव आहे. अनुभव माणसाला आपल्याआप शिकवत जातो. काय कसं आहे, काय कसं आहे, कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर विश्वास ठेवू नये, कसं करावं, कसं काय करू नये, हे सगळा अनुभव आपल्याला शिकवतो. अनुभवाच्या अनुषंगाने जो मनुष्य जीवन जगतो किंवा शिकतो तो कधीच फेल होत नाही. कारण त्या प्रत्यक्ष ज्ञान आहे. ते कोणी सांगिवणार नाही की नाही ह्यांनी सांगितलं असं करू नये. तो ते अनुभवतो तेव्हा तो शिकतो. पण ज्याचा अनुभव मोठा म्हणून आपण काय म्हणतो, ज्यांनी 4 घरं 4 गावं ज्यांची पाहिलेली आहेत, 50 गावं जे पायाखाली घालतात, त्यांचा अनुभव मोठा असतो. कारण तेवढ्या व्यक्तींशी संपर्क आलेला असतो. म्हणजे त्याच गावात असतात ते कूपमंडूक असतात. त्यांना व्हिजन त्यांची मोठी नसते. ते तेवढंच तिथून तेवढं तिथून तेवढं. ते गावातून राहायचं जे काय असेल तालुक्याचं क्षेत्र तिथं जायचं, तिथनं आपलं पुन्हा उठायचं आणि पुन्हा गावात यायचं. त्याच्या व्यतिरिक्त पाहणं नाही त्यांना. तेव्हा त्यांची व्हिजन तेवढीच कूपमंडूक. जसा बेडूक जो आहे हा काय कूप म्हणजे त्या ठिकाणी असणारी विहीर, तिच्यामध्ये राहून काय त्याला काय वाटतं त्या बेडकाला एवढंच जग आहे, याच्या बाहेर काही नाही असं त्या बेडकाला ज्याप्रमाणे वाटतं. तसे हे सगळे कूपमंडूक वृत्तीचे की त्यांनी बाहेरचं काही पाहिलंच नाही. त्यामुळे त्यांची बुद्धी जी आहे बुद्धी काय संकुचित बनते. मग काय बुद्धी कशी विशाल पाहिजे. म्हणजे काय मग माणसाने जेवढं माणूस फिरेल तेवढी त्याची बुद्धी काय होते विशाल होत जाते. अधिक अनुभव, अधिक माणसांच्या भेटीगाठी, अधिक त्यातनं शिकणं, अधिक बोलणं, अनेक गोष्टी त्याच्या पदरात पडतात. आणि म्हणून म्हणतो आपण अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु. म्हणतो त्या ठिकाणचे असणारे अनुभव त्याला अनुभवायला मिळतात आणि त्याने तो काय होतो परिपक्व होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणून मी सुद्धा काय विशेषज्ञ आपण त्याला म्हणतो. ह्या शास्त्राने इथे शब्द प्रयुक्त केला काय विशेषज्ञ. त्याला त्या गोष्टीचं विशेष ज्ञान प्राप्त होतं. आणि आता मी तुला त्याचा उपदेश करीत आहे. मी सांगतो तू त्याला समजून घे. हे वाक्य शिष्याची बुद्धी संमोहित करण्यासाठी आहे. मी सांगतो नीट समजून घे. आता गुरुजी म्हणतात शाळेत नीट ऐका. आता एवढं सांगतो नीट समजून घ्या, पुन्हा सांगणार नाही. मग काय करतात त्याचे तो कान एकदम टव करतो. आता काहीतरी विशेष सांगणार आहेत असं करून काय करतात कान एकदम टव करून विद्यार्थी बघायला लागतात. तसं या ठिकाणी काय करतो त्याची असणारी बुद्धी संमोहित म्हणजे त्या ठिकाणी असणारी बुद्धी तल्लक करण्याकरता बघ आता मी सांगायला सुरुवात करणार आहे. ऐकून घे, लक्ष दे रे. आपण म्हणतो लक्ष द्या. लक्ष आहे का मी काय सांगतो हे व्यवस्थित ऐका म्हणतो. आणि म्हणून अशा प्रकारे काय तो विशेषज्ञ मी तुला त्याचा काय करतोय उपदेश करतो आहे. मी सांगतो तुला ते समजून घे. ही जी वाक्यरचना त्याची बुद्धी संमोहित करण्यासाठी आहे. आता त्या अग्नीची स्तुती करतात आणि असा तो जो अग्नी आहे त्या अग्नीची स्तुती करतात जो अनंत लोकाचे एक नाही अनंत लोकाची प्राप्ती करून देणारा. म्हणजे स्वर्गादी अनंत लोक जे आहेत जे काय असतील वरचे लोक त्या संपूर्ण लोकांची ब्रह्मलोकापर्यंत जे लोक आहेत त्या लोकांची तो काय करणारा प्राप्ती करून देणारा. अर्थात स्वर्गलोकरूप फळाची प्राप्तीचे साधन तथा विराट रूपाने जगाची प्रतिष्ठा याचा आश्रय आहे. त्या अग्नीचा ते अग्नीचे कार्य आहे किंवा अग्निविद्या आहे ती काय स्वर्गादी लोकांची प्राप्तीचं साधन तर आहेच. त्या अनुषंगाने विराट रूपाने जगाची प्रतिष्ठा आहे. या संपूर्ण जे जगत आहे या जगताची प्रतिष्ठा सुद्धा काय आहे जगाची प्रतिष्ठा सुद्धा तेच आहे.
दुसरं काही नाही. म्हणून अशा प्रकारची संपूर्ण जगाची असणारी प्रतिष्ठा, स्वर्गादी लोकांना प्राप्त करून देणारी अशी ती अग्निविद्या, ती काय माझ्याद्वारे सांगितलेल्या या अग्निविद्येस तू बुद्धिमान पुरुषाच्या बुद्धिस्थितदान. आणि म्हणजे अशा प्रकारची जी अग्निविद्या आहे, त्या अग्निविद्या जे बुद्धिमान पुरुष आहे, जे ज्ञानी पुरुष आहे, जे जाणायचं आहे की ज्यांनी व्यवस्थित जाणलेलं आहे, अशा ज्ञानी पुरुषांच्या काय बुद्धीमध्ये ही अग्निविद्या काय आहे, प्रतिष्ठित आहे. आणि म्हणून काय हे तू जाण की जेवढे हे ज्ञानी आहेत, हे ज्ञानी काय, ह्या ज्ञानी सर्वांनी तीच अग्निविद्या जाणून घेतली आहे. 15व्या मंत्राच्या द्वारे काय म्हणतात पुन्हा, लोकातिमग्निं तमुवाच तस्मै या इष्टिकायावती वा यथा वा सजापि तत्प्रत्यवदोत्थदोक्ष तथास्य मृत्यू पुनरेवाह तुष्टः. आणि अशा प्रकारची ती अग्निविद्या कशी आहे, त्याच्यासाठी काय तो प्रत्येकाचं जो यज्ञ आहे त्या प्रत्येक यज्ञाचा असणारं काय साधन आहे, प्रत्येकाचं कसं काय करायचं, त्याला कोणत्या विटा वापरायच्या, काय करायचं, किती संख्या पाहिजे, हे सगळं नुसतं होम करायचं नुसतं विटा लावल्यानं होम झाला नाही. ती वीट कशी असावी, त्या किती संख्येने असाव्यात, त्या कशा प्रकारे त्याची रचना असावी, त्याची गोलाकार असावी, त्रिकोणी असावी, चौकोनी असावी, आयताकार असावी, काय असावं, हे सगळं जे आहे सगळ्याचं शास्त्र आहे. त्या विटांची परिणिती किती असावी ती वीट, हे सुद्धा शास्त्राने सांगितलं. ती कशी बनवावी ह्याला सुद्धा मंत्र आहेत. मग नुसतं अग्निकार्य की नुसतं होम करणं म्हणजे 4 विटा मांडल्या याने काय होम करणं म्हणजे नाही, तर ह्याच्यामध्ये सगळं जे आहे हे सगळं प्रमाणबद्ध सांगितलेलं आहे. काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, कोणती वीट कुठं वापरली पाहिजे, काय कसं केलं पाहिजे, त्याचे मेजरमेंट, त्याचं किती हे पाहिजे, हे सगळं शास्त्राने त्या ठिकाणी अग्निविद्येमध्ये सांगितलं. आणि म्हणून तेव्हा यमराजांनी लोकांचे आधी कारणभूत त्या अग्निविद्येचे आणि त्यास प्राप्त करण्याचे ती जी अग्निविद्या आहे, त्या अग्निविद्येचं का असणारं स्वरूप किंवा कशी आहे, अथवा ती अग्निविद्या प्राप्त करण्याकरिता त्यास प्राप्त करण्याच्या ज्या विटा वगैरे असतात त्यासाठी आता होम होणारे म्हणजे काय, त्या ठिकाणी असणाऱ्या त्या इष्टिका म्हणजे वीट, त्यांचे प्रमाण कशा असाव्यात त्याला सुद्धा प्रमाण शास्त्राने सांगितलं. किती असाव्यात त्याचं सुद्धा प्रमाण शास्त्राने सांगितलं. प्रत्येक होमाचं, प्रत्येक यज्ञासाठी काय करायचं हे सगळं शास्त्राने त्या ठिकाणी प्रमाणभूत तो प्रचंड मोठा असा तो ग्रंथ आहे असो. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या किती प्रमाणात असाव्या, कसा असाव्यात, त्या विटा वगैरे असतात, अथवा त्या कशा प्रकारे निवडल्या जातात, निवडताना सुद्धा कोणती घेतली पाहिजे. जसं आपण बांधकाम करत असताना जी एकदम कच्ची वीट आहे ती वापरतो किंवा नाही, आणि एकदम जी जास्त असते काळी पडलेली वीट असते एकदम ती वापरतो, कडक झालेली असते, कोळसा वगैरे चिकटलेला ती वापरतो का, ती सुद्धा वापरत नाही. म्हणजे व्यवस्थित भाजलेली आहे, चांगली परिपक्व झालेली आहे अशीच वीट ज्याप्रमाणे घराला वापरतो, अतिशय कच्ची ती पण काही कामाची नाही, आणि एकदम खंगार त्याला म्हणतो झालेली वीट ती सुद्धा काही कामाची नाही. तसं या ठिकाणी सुद्धा कोणती वीट वापरायची, किती प्रमाणात वापरायची हे सगळं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि म्हणून त्या कशा प्रकारे निवडल्या जातात या सर्वांचे नचिकेतास वर्णन करून दिले. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी नचिकेताला सांगितल्या. नचिकेताने सुद्धा जसे त्या सांगितले होते त्याप्रमाणे सर्व ऐकून घेतले आणि पुन्हा सांगितले. आणि नचिकेताने काय आहे हे सगळं ऐकून घेतलं. यमाने जसा उपदेश केला, कशा प्रकारे इष्टिका पाहिजे, काय पाहिजे, कशा प्रकारे यज्ञ करायचं, काय हे सगळं जे काय आहे सगळं सांगितलं. आणि सांगितल्यानंतर काय जेवढं ऐकलं होतं ते पुन्हा काय केलं, पुन्हा गुरूंना सांगितलं, यमराजाला पुन्हा सांगितलं की नाही हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं. आणि मग त्यावर प्रसन्न होऊन यमराज पुन्हा म्हणाले. आणि मग अशा प्रकारे योग्य शिष्य आहे, अतिशय बुद्धिमान शिष्य आहे, कोणाला नको तसा शिष्य, म्हणजे एकदा सांगितल्यावरच सगळं ज्याला कळतंय हा उत्तम शिष्य. 2दा-3दा सांगायला लागला मध्यम, आणि सांगून सुद्धा कळत नाही तो अधम. मागं सांगितलं ते पुत्रा विषय आपला आला, सुपुत्र कोण कसा, तो ज्याला न बोलताच कळतं तो 1 नंबर, त्या सांगितल्यावर कळतं तो 2 नंबर, आणि ज्याला सांगून सुद्धा कळत नाही तो 3 नंबर. तसं शिष्याचं पण त्यावेळेस सांगितलं की बरोबर नुसतं बोलायच्या आधीच समजून घेतोय तो एकदम उत्तम.
आता याला बोलायच्या आधीच याला सगळं कळत होतं, एवढा हुशार होता नचिकेत. त्याला आता उपदेश केला म्हणून काय केलं त्याने, जसा उपदेश केला तसाच यमाला पुन्हा सांगितलं हे असं आहे. ते सगळा पाठ रिव्हिजन ज्याला म्हणतो आपण, सगळी रिव्हिजन करून दाखवली. मग त्यामुळे काय झालं, यम अत्यंत, कारण का कुणाला जरी आपलं जे ज्ञान आहे योग्य शिष्याला दिल्यानंतर कुठल्याही गुरुला आनंदच होतो की वा मी काही दिलेलं आहे. जर शेती झाल्यानंतर योग्य ठिकाणी आपण असणार, ते दाणे पेरल्यानंतर काय जे असेल ते त्याची उगवणं योग्य झाल्यानंतर असं मनाला समाधान होतं. ठीक आहे, जे काही कष्ट केले ते त्या शेतीच्या स्वरूपामध्ये समोर दिसतात. मग काय होतं, शेतकरी आनंदित होतो. उगवण छान झाली की आपण म्हणतो उगवण छान झाली बरं का, ग्रामीण भागातील शब्द. मग काय त्याला आनंद होतो. तसंच आहे योग्य शिष्याला दिलेला उपदेश निश्चितपणे काय होतो, मग त्याने त्या ठिकाणी यथायोग्य वाटला. पुन्हा सांगितल्यानंतर काय होतं, गुरुला सुद्धा आनंद होतो. त्याप्रमाणे इथे यमराजांना सुद्धा कायला अत्यंत आनंद झाला. आणि मग काय म्हणाले, त्या आनंदाच्या वरात लोक त्याचा असणारं भाष्य आचार्य काय म्हणतात, यमराज पुन्हा म्हणाले. आचार्य काय म्हणतात बघू, 15वा मंत्र, 15व्या मंत्राचा आचार्यांचा असणार भाष्य. लोकादिम लोकानाम आदिम प्रथम शरीरित्वात् अग्निं तं प्रकृतं नचिकेतसा प्रार्थयितुम उवाच उक्तवान मृत्युः तस्मै नचिकेतसे. की अशा प्रकारे काय नचिकेताने ज्यासाठी प्रार्थना केली होती व ज्याचे प्रकरण चाललेले आहे, ज्यासाठी प्रार्थना कोणासाठी, अग्निविद्येसाठी, आणि आता तेच प्रकरण या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणून ज्याचं प्रकरण चाललेले आहे ते प्रथम शरीर असल्यामुळे, असल्या कारणामुळे लोकांमध्ये आदिभूत प्रथम त्या अग्नीचे यमाने नचिकेतासाठी वर्णन केले. या ठिकाणी काय, प्रथम शरीर असल्यामुळे सृष्टीमध्ये सर्वात पहिलं अलग लक्षात कोण, ज्या प्रकृतीने तस्मात आत्मना आकाश, काही दिसत पण नाही जाणवत पण नाही. नंतर आकाशानंतर वायू, दिसत नाही परंतु जाणवतो. म्हणून थंडी वाजते, ऊन लागतं हे जाणवतं, हवा बरं वाटलं, पंखा लागल्यानंतर गार वाटलं म्हणजे जाणवतो. दिसतो का, दिसत नाही. तिसरा सृष्टी अग्नीची, अग्नी. मग अग्नी काय होतोय, समोर दिसतोय. म्हणून प्रथम शरीरी असल्यामुळे त्या ठिकाणी तो समोर दिसला, प्रत्यक्ष झाला त्या ठिकाणी. म्हणून प्रथम शरीर असल्या कारणामुळे लोकांमधील आदिभूत प्रथम त्या अग्नीचे यमाने नचिकेतासाठी वर्णन केले. अशा प्रकारे संपूर्ण सृष्टीची रचना केल्यामध्ये, या सृष्टीच्या रचनेमध्ये प्रथम शरीरी असल्यामुळे त्याची या ठिकाणी काय केलं, यमाने नचिकेतासाठी त्याचं वर्णन केलं. त्याचप्रमाणे वास्तविक ज्या प्रकारच्या व जितक्या संख्यामध्ये विटा निवडल्या गेल्या पाहिजे, ज्या प्रकारे अग्नीचे चयन केले जाते त्या सर्व विधी सांगितला. आणि त्यानंतर काय केलं, ज्या ज्या प्रकारच्या त्या ठिकाणी विटा अपेक्षित आहे, अग्नीचं चयन कसं करायचं ते सुद्धा त्या ठिकाणी मंथन करतो, अग्निमंथन करतात. आता ठीक आहे, काही काही गुरुजी आता ते गौरीवर कापूर तूप वगैरे हे करून अग्नी प्रज्वलित करतात. परंतु त्या प्रज्वलित करायचं ते अग्निमंथन आहे, ते असे घासायचं मोठ जोरात आणि मग त्यातनं तो खाली त्या लाकडातनं अग्नी तो प्रज्वलित होतो. मग तो बारीक गौरीवर घ्यायचा, त्या पुढे पुढे जाऊन तो अग्नी प्रज्वलित करायचा असतं. त्या अग्निमंथनाची असणारी प्रक्रिया आहे. असं मग ह्या सगळं जे काय आहे अग्निचयन, कशा प्रकारे तो अग्नी निवडायचा, विटांची संख्या काय पाहिजे, कशा प्रकारे पाहिजे, हे सगळा जो विषय आहे तो त्या ठिकाणी त्यांनी सांगितला. तो सर्व विधी सांगितला. त्याचप्रमाणे त्या नचिकेताने सुद्धा ज्या प्रकारे ऐकले होते त्याचप्रमाणे परत सांगितले. आणि नचिकेताने सुद्धा काय केलं, जसं ऐकलं होतं तसंच पुन्हा सांगितलंय. तेव्हा त्यावर प्रसन्न होऊन यमाने तिसऱ्या व्यतिरिक्त चौथा वर देण्याच्या इच्छेने म्हटले. आणि अशा प्रकारे मग काय झालं, यम अरे वा, मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं तसं सगळं याने काय केलं, इत्थंभूत याने जाणून घेतलं, तसंच मला सांगितलं. म्हणून काय झाला, पुन्हा जसं योग्य शिष्याला शिकवल्यानंतर गुरुला आनंद होतो, मग गुरु काय म्हणतो, यातलं तुला विशेष ज्ञान तुला देतो. त्यापेक्षा आपण काय म्हणतो, मास्टर की त्यामधली असणारी डॉक्टरेट, PhD करतात त्याच्यामध्ये. आता आहे सगळं आत्ताच्या लौकिक ह्याच्यामध्ये की त्या विषयामध्ये PhD याची झालेली आहे, म्हणजे ते विशेष ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. तसं या ठिकाणी सुद्धा हे सगळं जाणल्यानंतर सांगितल्यानंतर कोणाला, यमाला अत्यंत आनंद झाला. आणि म्हणून त्या आनंदाच्या येतात यम आता त्याला म्हणतो, मी अशा प्रकारे हे तू व्यवस्थित जाणलं म्हणून तुझ्यावर प्रसन्न आहे. आता चौथा वर जो आहे, चौथावर तू माझ्याकडनं मागून घे. आणि अशा प्रकारे असणारा पुन्हा त्या ठिकाणी असणार तो चौथा वर. तर 16व्या मंत्राच्या माध्यमातून सांगतात,
तमब्रवीत प्रियमानो महात्मा वनं तवेहाद्य ददामि भूयः तवैव नाम्नां भवितायमग्निः शृंगांचैमामनेक रूपां ग्रहाण. अशा प्रकारे काय म्हणतात, महात्मा यमाने त्यास प्रसन्न होऊन म्हटले, काय तू काय, आता मी तुला एक वर अजून देतो. आता प्रसन्न झाले आणि काय म्हणतात, तुला अजून एक मी वर देतो. हा अग्नी तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल व तू अनेक मण्यांची माळ धारण कर. नवरत्नांची असणार एक माळ त्याला देतात. आणि हा जो अग्नी आहे, ही अग्निविद्या तू लगेच आत्मसात केली आणि म्हणून ही अग्निविद्या तू लगेच आत्मसात केली. म्हणून यापुढे ह्या अग्नीला काय म्हणतील, नचिकेताग्नी, तुझ्या नावानेच हा अग्नी प्रसिद्ध होईल. हा पहिला वर. आणि त्यानंतर एक नवरत्नाची माळ तुला घे, ही काय कर, तू आपल्या गळ्यामध्ये धारण कर. असं चौथ्या वराच्या द्वारे त्याला सांगतात. तम नचिकेत समब्रवीत प्रियमानः शिष्ययोग्यता पश्यन् प्रियमानः प्रीतिम अनुभवन् महात्मा शुद्धबुद्धिः वरं तव चतुर्थम इह प्रीतिनिमित्तम आद्यदान ददामि भूयः पुनः प्रयच्छामि. अशा प्रकारे आपल्या शिष्याच्या योग्यतेस पाहून यमराज प्रसन्न झाले आणि प्रीतीचा अनुभव करून महात्मा अक्षुद्र बुद्धी यमाने नचिकेतास म्हणले, आता मी प्रसन्न झाल्यामुळे तुला मी हा चौथा वर देत आहे. अशा प्रकारे सगळ्यांनी यम प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्याला म्हणतात की आता मी तुला काय करतो, 3 वर तर दिलेच आहे, पण हा चौथा पण एक वर देतो. कोणता तो वर देतो, हा अग्नी तुझ्या नचिकेताच्या नावाने प्रसिद्ध होईल. हा जो अग्नी आहे हा काय तुझ्या नावानेच प्रसिद्ध होईल. नचिकेताग्नी नावाने हा अग्नी प्रसिद्ध होईल, तुझ्या नावानेच प्रसिद्ध होईल. त्याचप्रमाणे तू ही शब्द करणारी रत्नमय आणि त्यानंतर दुसरी शब्द करणारी एक रत्नमयी अनेक विचित्र वर्णमाला स्वीकार कर. ही रत्नमयी अनेक प्रकारचे शब्द करणारी ही माला सुद्धा काय करतो, स्वीकार कर. अथवा शृंगा कर्ममय अनंदित अति ग्रहण कर. आणि अशा प्रकारे सगळं जे आहे हा अग्नी तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल आणि ही माला तू अत्यंत शब्द करणारी ग्रहण कर. तात्पर्य हे आहे की या व्यतिरिक्त अनेक फलांचे कारण असल्यामुळे तू माझ्याकडून कर्मविज्ञान अजून स्वीकार कर. आणि म्हणजे अशा प्रकारे तात्पर्य सारासार. यानंतर याच्या कर्मविद्येमध्ये लक्षात कारण अनेक महत्त्वाचे कर्मासारखं हे नाही. कर्मविपाक नावाचा एक ग्रंथ त्या ठिकाणी. त्यामुळे कर्म कसं करायचं, कर्म करण्यामध्ये अत्यंत बारीक अनेक प्रत्येक कर्मामध्ये बारीक गोष्टी आहेत. आणि म्हणून ते सगळ्याच्या सगळं तर माझ्याकडून कर्मविज्ञान कसं करायचं, नुसतंच कर्म नाही करायचं, त्याच्यामध्ये बारीक सूक्ष्म वस्तू ज्या आहेत त्या सूक्ष्म गोष्टींचं सुद्धा ग्रहण झालं पाहिजे. आणि म्हणून ते सर्व कर्मविज्ञान तू काय कर, माझ्याकडनं ग्रहण करे. अशा प्रकारे या ठिकाणी चौथा वर कोणता, हा अग्नी तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल, नचिकेता अग्नी नावाने प्रसिद्ध होईल. आणि त्यानंतर रत्नमाला तू नानाविध आवाज करणारी तू तुझ्या गळ्यामध्ये धारण कर. असा चौथा असताना वर त्या ठिकाणी यम देऊन 17व्या मंत्रामध्ये यम हा पुन्हा कर्मस्तुती करतात, पुन्हा कर्माची स्तुती त्या ठिकाणी कुठल्या 17व्या मंत्राच्या द्वारे करतात. काय म्हणतात, ऋणाजगेतस्त्रिविरेत्यहन्निं तिकर्मकृत्तर जन्मवृत्य ब्रह्मयज्ञं देवमिज्ञं विदित्वा निचाये मागं शांतिमत्यंतमेति. अशा प्रकारे 17व्या मंत्राच्या द्वारे कर्मस्तुती, कर्माची असणारी स्तुती. आणि कर्माची गती अत्यंत गहना कर्मनो गतीही सांगितलं, कर्माची गती. आणि त्या ठिकाणी कर्मसिद्धांत भगवंतांनी मांडला. काय, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः माते संगोस्तु कर्मणी. अशा प्रकारे हा कर्मसिद्धांत आहे, कशा प्रकारे कर्म केलं पाहिजे. ती 4 सूत्र आहेत कर्माची. तो एक श्लोक म्हणजे एक श्लोक नाही आहे गीतेतला, तर ती कर्म करण्याची असणारी चतुसूत्री आहे. ती कर्म कशी करावी, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः माते संगोस्त्व कर्मणी. हे असणारी त्या ठिकाणी कर्माची असणारी स्तुती अथवा कर्म कसं करावं ते ठिकाणी सांगितलं. अशा प्रकारे पुन्हा या ठिकाणी सुद्धा कर्मस्तुती या यमराज करतात. त्याचा असणारा विशेषार्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.